हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटे प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेन् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. एदुळ्तई आम्ही अरण्यकांड पळयले आणि किष्किंधाकांड सुरू जाता रामायणांतो. किष्किंधाकांड आमकां सख्य भक्ती नवविध भक्तीन तुले सख्य भक्ती आमकां दाखयता. हनुमंताले सख्य जेवचास, सुग्रीवाले सख्य जेवचास. हनुमंतान सुग्रीवान रामाले एक सख्य भक्ती करची, हनुमंताल दास्य भक्ती हे पुरे आमकां हंद मेळटा खंयच्यान किष्किंधाकांडांत. निजावनु परमात्म म्हूण म्हणलो खंयचे परमात्माल भक्त हरिभक्त म्हणटा पळतानी तांकां पुरो जनांक परमात्मान मुक्ती दिवची म्हणटाचे. तसले मुक्ती दिवची तसले परमात्माल चरणांत कोण जाल्यार सख्य दवरका तशी नवविध भक्तीन तो अट्टाच भक्ती जाती सख्य भक्ती. परमात्मा म्हळ्यार पुरातन सनातन अनंत म्हणटाचे. मुक्त जनांकय तोचे अधिपती. ते मुक्त जाल्ली कुडला आमी परमात्मा जायनाची. मुक्त जाल्ले जनय परमात्माला अधीनांतू असताचे. तसले अनंत जीवराशीक चैतन्य दिवन हांगा ह्या लोकां आसतना तांकां बिंबरूपी जावन आसचो. सर्व जिवांक अन्न पान तृष्णा सगळे निवारण करचें तसलो. तशी मनुष्य म्हणलेले शरीर घेवन येयले जिवांक तांकां हृदगुहेंत म्हळ्यार हृदयांत आशिल्ले परमात्माक कशी पावचे म्हळेले एक स्वरूप ज्ञान आनी अप्रोक्ष ज्ञान दिवचें तसलो. मुख्य प्राणाक भारी प्रिती जावन आशिल्लो नारायण तो. तागेल्यान तो प्रति जिवान सख्य दवरका. निजावन परमात्मा पळया आमकां आमी कसले दिवन आमी निमगिताची परमात्माले वैवे कसले एक सत्यनारायणा व्रत तुका दिवका म्हण जाल्यार मिगेल पुता वारडीक चौका जवो मिगेल्ले दुवेक लायक शिक्षा सीट मेळका तरी लायक कॉलेजान मेळका तर तुका एक गण होमो जवो एक फुल्ला पुजा अशी आमी आमगेल कसल की कामित अर्थ मेळचे खातीर परमात्मा पुजा दिवचे जाल्यार परमात्मा पळय ताणी कांय म्हणलें वे तुगेल चिल्लीक लायक कडेन कॉलेजा सीट घेवन दिता म्हाका फुल्ला पुजा दी म्हूण ताणी म्हळावे. आमी सांगिल्लें तो सांगना. तो दितर आसता दिवचे वेळा कोणाक कसो दिवका ते दितर आसता. कोणा लागीं कसले अपेक्षे करना. तितले उदार मन परमात्माले. तशी सर्व जिवांक श्रेय प्रेय म्हणटाचे. प्रेय म्हळ्यार श्रेय म्हळ्यार हांगा लौकिकांत संतोश, प्रेय म्हळ्यार पारलौकिकांतूय संतोष. ते पुरे दितलो परमात्मुची. मनशाल माया मनशाक दारिद्र्य आसता अज्ञान आसता ह्या पुरे नाश करून माये पडलेले मनशाक ज्ञान म्हणलेले उजवाडादी कडेन पेटोवचे. तसले परमात्मा तो ताका वायुदेव मुख्य प्राणू सखा जावन मेळटा. सुग्रीवाले सख्य हें किष्किंधाकांडांत मेळटा. प्रति जिवाक एक शत्रू आसा. एक न्हय सशत्रू कामक्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हूण ते सशत्रूंकय नाश कोरका म्हण जाल्यार परमात्माले अनुग्रह जवूका
आम्ही म्हणटाची परमात्मा करुणा समुद्र परमात्मा कामितार्थ प्रदायिने परमात्मा सर्व जनांक कसं जैत्याने दिता कल्पवृक्ष कामधेनु परमात्मा भारी सुख सागर तश्चावून जीवांक सुख दिता परमात्मा निर्दोषू परमात्मा भवभय दूर करता सर्व जनाल करीन पूज घेवचे परमात्मनाची तश्चावून परमात्मा सर्वोत्तम अशी पुरे आम्ही परमात्माला विषय आमकां गोतना म्हणणे गोतच जाल्यार रे गोतसचे विंगड अनुभूतीक घेवची विंगड कश्ट इल्ले कुडले ते कश्ट निवारण करू आम्ही धांवताची आम्ही धांवंक आवय आमगेले कर्तव्य कर्म आम्ही कोरका जाल्यार रे त्या करतना परमात्मा विसरून जमी आम्ही कशें म्हळ्यार पुराय आम्ही निवारण करताची म्हूण सांगून कसो जाता तितले प्रयत्न करून कडेर कांय कळना म्हणटना वापस परमात्माक निमगुच्या शूर करताचे जेव्हा निज जावन सांगचे जाल्यार जिवाक कोण प्रथम सखा जेव्हा कोण परिपूर्ण रितीरी सखा म्हळ्यार देव म्हणटाच तशी उपनिषदांतू सांगताच कसले म्हळ्यार द्वा सुवर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते तयोरन्यः पिपलं स्वादत्ती अश्नन अनन्यो अभिचाकशीती म्हळ्यार हांगा समानं वृक्षं परिशस्व जाते एक वृक्षा विषयी सांगला हांगा खंयची वृक्ष ते म्हळ्यार आमगेले देहाची एक अश्वत्थ वृक्ष काय अश्वत्थ वृक्ष पळय आम्ही 15 अध्याय पुढे भगवद्गीतेतन पळयला अश्वत्थ न श्वत्थ देहाक आनी अश्वत्थ वृक्ष कसल्याक होलसिले परमात्मान म्हळ्यार न श्वत्थ आजशील रिपायसना चलनशील जावन सोचो चेंजस आसतर सुतसल जगत्याक रुक्काक अश्वत्थ अश्वत्थ पळय एक घडी ताजे पाल्ले रबना सर्व वृक्ष रात्री वेळाक पाल्ले आड घालून तांकां एक न्हीद आसा म्हळ्यार अश्वत्थ वृक्ष पळया पाल्ले मरमरेत रस्तय सोन वारे इल्ले री पुरो केला वृक्ष पाल्ले हल्लनाची त्या वाऱ्याक जाल्यार अश्वत्थ वृक्ष पाल्लो सरा 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 शब्द करतरच रात्री पाल्ले एक घडी रबील कडेन रबन निरंतर चलनशील रूप म्हणचे अश्वत्थाक तशीच मनुष्य तशी मनान जावो देहान जावो निरंतर चेंज आस मनांतूय आस देहांतूय आस बाल्य यमन वार्धक्य व्याधी हे पुराय देहा आसल्यार मनय मनशाल पळया चंचल म्हळ्यार चंचल घोड्या बरी चंचल म्हणटाचे वय बॅ तसले मस्त एक कसं म्हणचे चलनशीलता आसूची तसले ते अश्वत्थारूख जाले देखून देहाकय अश्वत्थारूखाक होलसिला तशी देह म्हणलेले अश्वत्थारूखांतू दोन्ही पक्ष बैसून आसाची म्हणटाचे द्वा सुपर्णा सुपर्णा म्हण पक्षी काही म्हणटाची दोन्ही पक्ष बैसून आसाची कशी सयुजा सखाया भारी भारी प्रीती काही तांकां दोग जनाकय त्या दोन्ही पक्षीलांतू समानं वृक्षं परिशस्व जाते एक वृक्षार चोवन बसल्यान तांणी तयो हो अन्य तांतुले एक जेव्हा अन्य म्हळ्यार अन्यक म्हणले खंयची एक पक्षी सोणू अन्यक पक्षी आस पळय पिप्पलम स्वादत्ती ते अश्वत्थ वृक्षाचे फल खातकी अन्य अश्नन अभिचाकशीती अन्यक कसले खायना नशी पळोवन बसतकय मागीर असतो श्लोक तंत भितर कसं सांगता म्हळ्यार जीव देव दोन्ही पक्षी जाल्यार तांणी फल तांतू एक फल खाता म्हळ्यार तो जीव जीव म्हणल पक्षी कसले म्हळ्यार कर्मफल खातर आसता कर्मभोग फल हे जन्माचे पळय न्ही प्रारब्धाचेच पुरो फुडली जन्माचे त्या खातर आसता तशी जाल्यार खातर आसोचे पक्षी बलिश्ट जावका न्हय जायना काय क्रश जाता रस काय खंयची पक्षी कांय ना नशी पळोवन बसल्या ती बलिश्ट जातकय हाजे निमते आमकां कसं कळटा म्हळ्यार जीव देव म्हणलेले दोन पक्षी तांणी भारी प्रितीचे सखा तांणी जाल्यार कर्मभोग फल प्रारब्ध हे पुराय जीव आस देवाक ना म्हूण हेंच गीतेंतू कृष्णान सांगिल्लें कसलें म्हळ्यार देव कर्म प्रारब्ध भोगचे खातीर येना कर्मफल प्रारब्ध भोगचे खातीर देव येना देवान अवतार घेवन येवचे तागेले कुश प्रकार केदां येवका कशे खातीर येवका हे पुराय ताका गोत आसता जीव तशें न्ही ताका जीव देह मेळिल्ले उद्देश कसो म्हण गोतना जाल्यार परमात्मा गोत आसता ते कर्मफल खावचे खातीर विंगड विंगड देह घेवन येता म्हण सांगून जेवो हांगा सखा म्हणले जीव देवाक तसल्या तांणी
दोन्ही जीवय देवय समानमय म्हणून तशेले कोकणज इथं का म्हणा देव केदनाय बिंबाची जीव परतय बिंबाची तशी केदनाई ವಾದಿರಾಜ ಯತಿನ್ ಸಂಗ್ಲ ಕಸಲಮಣ ದ್ವಾ ಸುಪರ್ಣ ಶ್ರುತಿಗಳೆಂಬಿ ಶ್ರೀಶನೆಂದೊಬ್ಬ ಬಗೆಯ ಖಗ ನಾನಾ ಶರೀರದೊಳಿದ್ದು ಕ್ಲೇಶವನ್ನುಣದೆ ಇಹುದು ಗಡಕ್ಲೇಶವಿ ಎರಡನೆಯ ಜೀವ ಖಗೇಶನಾಜ್ಞೆಯಲ್ಲಿದ್ದು ತಾನೇ ದೇಶದೊಳು ಉಣುತಿಹುದು ಪೇಳುವು ನೆರೆನಂಬು ಮಣರೆ श्रुतींतू सांगील दोन पक्षी तांतू एक शिरीष परमात्मो आणि त्या शरीरा भितर असल्यारी कसले क्लेशವನ್ನು ಉಣದೇ ಇಹುದು म्हणरी कसले प्रारब्ध भोगनाते त्यांची ಎರಡನೇ ಜೀವ ಖಗಾಜ್ಞೆಯಿಂದ ಖಗೇಶನ ಆಜ್ಞೆಯಿಂದ ಖಗ म्हळ्या पक्षी खगेश म्हळ्या कोणा म्हणजे परमात्माक हांगा तशी दोन्ही जीव म्हळ्या एक जीव शिरीष अन्य एक जीव ಶ್ರೀಶನ ಆಜ್ಞೆಯಲ್ಲಿದ್ದು ತಾನೇ ದೇಶದೊಳು ಉಣ್ತಿಹುದು त्या विंगड देह आणतो वचून त्या कर्मफल भक्त रस्ता म्हणून सांग तशी श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या भक्तीचे 9 प्रकार म्हणताचे तंतु सख्य भक्ती विषय आम्ही या हंत भितरी या किष्किंदाकांड आमकां मेळटा म्हूण लेखला न्हू आमी सख्य भक्ती म्हणल्यार त्या समान पळय प्रीती फ्रेंड्स म्हणटा पळय तशी जाल्यार सखा जावची केदना कोणे म्हळ्यार एकलेक समान योग्यते आशिल्ले जाल्यार हांगा परमात्माला परमसख जीवात्मो म्हणली कुडले ताका तितले योग्यता आसवे परमात्माला सखा जावची तशी जाल्यार जीवात्माक उत्तम योग्यते आयली नंतर परमात्माला सखा जाता तो जाल्यार आमगेले मटाक नॉर्मली आमी कसं सांगचे समान गुण कोण आसत तांणी सख्य जावच्याक सम म्हूण जाल्यार परमात्माक समान म्हणलें कोणय आसवे ना परमात्मो सर्व जीवांतू समान जावन आसा शिवाय परमात्माक समान जालेले कोणय ना परमात्मा पशी उत्तम म्हणलेले कोणय ना तशें जावन नवविध भक्तींत आमी म्हणटा दास्य सर्वश्रेष्ठ म्हूण जाल्यार त्या जीवाल स्वभाव इवय इतका म्हळ्यार सर्व जीवान कसं लेखचे परमात्मा आमकां स्वामी आमी तागेले दास म्हूण रमा देवी समीत कोण महालक्ष्मी देवी समीत लेखतकय हांव तागेले दासी म्हूण सांगून म्हणटना आमी परमात्माले पशी वैरची म्हूण लेखूं जत्वे ना आमी तागेले दासानू दास म्हळ्यार तागेले दास जावन आशिल्ले महालक्ष्मी ब्रह्म वायुदेव हंगेलय दास आमी म्हूण सांगून लेखून आमी परमात्मा उपासन करका हें व्यासराय स्वामीन तांगेले सुळादींतू सांगचे आसा जेवो कळवे आमी भागवत वाजितनाय भागवत पळयतनाय आमी आयकले एक कडेन आनी हंतू भितर खंयचे 11 अध्याय दोनींतूय अर्जुनान सांगचे आसा हे परमात्मा निजावन हांव तुगेले दासानू दास जावन सुख आशिल्लें जाल्यार तू कोण म्हणून कळना नशी तुगेले वैरी सलगे नांव हे सखा हे यादवा हे कृष्णा म्हणून तुका एकवचनान संबोधन केला आहार करतना विहार करतना त्या संदर्भात तुका कसे की भरडी कोर नसच्या पुरो अनादर दाखो नसच्या पुरो हे पुरे हांव कळना शिकलेले चुकी म्हाका क्षम दी म्हणून सांगोस्ताण सखेती मत्वा प्रसमम यदुक्तम हे कृष्णा हे यादव हे सखेती अजानता महिमानं तव इदम मया प्रमादात प्रणयन वापी आव प्रमादान की म्हळ्यार मोहन की प्रणयन प्रीतीन की तुका मस्त सकाळी अपहास्य केला सांगता पडलो यच्चापहासार्थम असत्कृतोसी विहार शय्यासन भोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वामहम अप्रमेयम तशी आमी लेखचे कळबे आमकां परमात्मा सखा आमकां कळूक कळनी ते जाल्यार सुग्रीवाक परमात्माले सकत्व मेळ्ळे अर्जुना मेळ्ळे इतका म्हणून तांणी मस्त योग्यता केल्ले सुग्रीव आमी सूर्यांशू म्हणटाची अर्जुन इंद्रांशू म्हणटाची देवती पुरे सादारण न्ही देवती पुरे अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेलेची तशी त्या तांकां साध्य जालें म्हळ्यार आमकां निकी अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी देखून आमी परमात्माला सखा जावचे तितले अर्हने त्या अर्हते प्राप्त करून घेवका आमी मागीर जाता तशी जेवो एक भागवतांतू येंच विशय येता एकायनो असौ द्विफलः त्रिमूलः चतुरसः
पंचशिफः षडात्मा सप्तत्वगष्टविटपो नमाक्षो दशच्छदी द्विखगोहयादी वृक्षः म्हणून सांगून म्हळ्यार त्या वृक्षाक एक वृक्ष तांचो दोन्ही फल म्हणटाची म्हळ्यार जीव देव दोन्ही हें कसले पक्ष सुख दुःख दोन्ही फल मागीर सांगला पळय त्रिमूलः तिनी मूळ खंय ताका खंयचे सत्व रज तम गुण ते मागीर चारी रस म्हळ्यार चतुरसः धर्म अर्थ काम मोक्ष म्हण मागीर कसो सांगला पंचशिफः शिफः म्हळ्यार ते पडलं पळय गुळी रूक पळयला वयर दुखून ಸ್ವಲ್ಪ पडले येता पळय ताका शिफ म्हणचे दोळो कानू नाक जीभ चर्म या पुरे पंचशिफः तशीची मागीर स षड आत्मा सप्तत्वग अशी पळय दिला न्हय आत्मा कसो ताजे म्हळ्यार भूतात्मा इंद्रियात्मा मनोआत्मा बुद्ध्यात्मा जीवात्मा परमात्मा हें स आत्मा ताजे कसं म्हणटाची रुखाक कपटी म्हणटा पळय आमी रूख वयरची कपटी पुरे काण बोळ करून मिल्ला दिताची वय ते कपटी म्हळ्यार ते आवरण म्हूण येता आवरण हातू पांयो पोट गळो माते मन बुद्धी अहंकार हें 8 ताजे रेंबी कोंबे 9 रंध्र म्हळ्यार नवद्वार खंयचे प्राण नवरंध्र नवद्वार आमी म्हणटा पळय दोन्ही कानू दोन्ही दोळे दोन्ही नाका पोडो एक तोंड एक गुद उपस्थ हे 9 द्वार आसा पळय ते हांगा सांगला न्हय नवरंध्रची 9 द्वार मागीर दशवायू म्हूण सांगला दशवायू म्हळ्यार दशपर्ण म्हळ्यार पल्लो खंयचे ते म्हूण म्हळ्यार नमाक्षो दशच्छदी म्हळ्यार 9 पल्लो खंयचे प्राण अपान व्यान उदान समान धनंजय नाग कुर्म क्रकर देवदत्त हे दशवायू ताजे पल्ले परड म्हळ्यार पल्ले आनी तांतू रुखार असोचे 2 पक्ष म्हणलेले पळय सुरवेक तांतू एक पक्षी फल खाता अनेक पक्षी नुता पळोवन बसता फल खाल्लेले पक्षी क्षीण जाता म्हळ्यार क्षीण जेवचे म्हळ्यार कसं आयुष्य सरचें तशीची फल खानातील पक्षी बलिश्ट जावन आसता म्हणटना दोन्ही पक्षी एकुलेक म्हूण तूं कशी लेखता म्हूण सांगून तांतू मादिराजान सांगिल्लें आसा भागवतान तूं हे विशय आसा जीव देव दोन्ही एकच म्हूण सांगून कोण लेखता तांकां वायट जाता म्हूण सांगून तशी परस्पर सख जावन वचोवची पक्षी तूं एक ईश एक ताजे दास म्हूण सांगून आमी लेखुका दास म्हळ्यार जीवात्मा इतली ज्ञान प्राप्ती जेवचक तोंडान सांगची विंगड अनुभूती येवचक जन्म जन्म जेवका जायत तें गोतना कितले जन्म कोणा वत्ता म्हूण सांगून जाल्यार एक देह चमकल कुडले आनीक उत्तम शरीर साधन शरीर परमात्मा दिता दिता मासांसी जीर्णानी यता विहाय नमानी ग्रहणाती परोपराणी नरोपराणी म्हूण सांगून सांगला पळय तशी हांगा तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नमानी देही न विदेहांतो अन्यानी संयाती विंगड वस्त्र घेवन येवचे म्हळ्यार नमानी देही अनेक देह मेळचे म्हूण सांगून तशी आमी देह घेवन येयले कुडले आमकां एक चांग गुरू मेळ्ळी म्हूण जाल्यार तागेलें मार्गदर्शन मेळ्ळी म्हूण जाल्यार आमगेले आचार विचार पुरय सुखलोलुपते दिकड वचून आमी नाश जेवची विला बरें कशी पतंग ताजी दोळ्या भ्रांतीक उजवाड म्हूण पळोवन त्या उजवाडा दिकड वचून उज्या लासून मरतकी तशीची जिब्बेचे एक रुचीक मन दिलेले जळके ते गळा घाल्लेले कीट खावच्या वचून गळताळे शिरकून कशी मरतकी तशीची बेटेकारान तागेलें एक तंती वाद्य आसा ताजें तंती वाद्य वाजून 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 जिंकेक बंधना घालचे ह्या पुरय आस तशीची आमकां हे पळय भागवतान तो मेळटा स्पर्श सुखाच्या आशे निमती त्या खेड्डा म्हूण करतात तेव्हा अस्तीक बायले अस्तीक सोण ताजी स्पर्श सुखा आशेन सोंडील घाल्ली कुडले बायले अस्तीन ते पंडा पडच खंय अनेक कसं म्हळ्यार कमला फुल्लां तूं ताजी परंबळाक एक भ्रंग बेसता परंबळ उंगता मधु पिता तशेंच सांजी सुर्यान कंतवल कुडले म्हळ्यार सुर्यान बुडली कुडले
तें कमला फूल मुद्दू जाता तेदना दुंबितान तूं शिरकत की त्या परंबळा शेकणू चमकलेलं तसला री घ्राण रस म्हळ्यार पंच ज्ञानेंद्रिय आमकां खंयचे कश्टा घालता म्हूण पळया तशी केन्नाय कसांनी म्हण आमी परमात्माले आमगेले प्रारब्ध नाश जेवचे खातीर तागेले आराधना कोरका म्हणस कोण परमात्माला वयर अनन्य प्रिती दवरता तो परमात्माला सकत येता त्या वेळार तसलच खांक राखचे खातीर परमात्मा कसो लेख करता तशी परमात्माला सख्य भक्ती करचे भक्त तांकां परमात्मा तागेले वरी मस्त विश्वासू प्रीती भक्ती पुराय दिता आमी पळयतात न्हय महाराष्ट्रांत जेवो कन्नड भक्तांगेले कीर्तन जेवो पळयात एनगू आणे रंगानी नगू आणे एनगू निनगू इಬ್ಬರಿಗೂ ಭಕ್ತರಾಣೆ म्हणलेले पुरंदरदासाल पद्य आसा तशीची पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्तांची म्हळ्यार परमात्मा तुगेले अंगसंग दी सहवास अंगसंग म्हळ्यार तशी तुगेले सहवास दी सगळो दीस तुगेले उडगस जेवची तशी करी सगळो दीस तुगेले कुरीत मनात चिंत जेवची तशी करी सगळो दीस तुगेलेची वर्णने चिंतने मनन मथन पुराय माथ्यांत जेवची तशी करी विंगड जनाले विषय येवं नाका आमकां म्हूण सांगून म्हणटाची तशी म्हाका म्हळ्यार ताका न्हिजावन कारण कसं जालें म्हळ्यार परमात्मान अनुग्रह दिवचे परमात्माला कुशी दिनशिरपचे परमात्माला कुशी परमात्माक आमी विसरून नजे तितलेची जाल्यार ते विसरचे यस पळय परमात्मान करची ते मोहा घालून आमकां तशें जाल्यार तागेले सांगता आमी ताणें म्हणलां न्हय दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य म्हण तशें हांव सांगता देवा हे दुरत्यय जाल्लेले मायेन दुखून म्हाका सोडवान घेवची तशी करी म्हूण सांगून सांगता जाता तशी केन्नाय कशी म्हळ्यार खंयचे भोग आमकां जिवनांत मेळटा पळय ते प्रारब्धाक समजावन मेळचे पुराय जनय सुखारी असताची म्हणना पुराय जनय दुखारी असताची म्हण सुख दुःखादी तांगेल प्रारंभाक समजावन तांणी भोगताचे केलो जन सुख भोगचे केलो जन दुःख भोगचे तशें ना थोडे सुख आसता थोडे दुःख आसता तशें हांगा येवन सुख सोदूचे आमी भायर दुखून मेळचे बाह्य सुख सोदूचे भितर सुचे आंतरिंगीक सुख परमात्मा गुर्ती सुच्याक आमच्यान जायना बाह्य सुख आमी आश करता रस्ताची तशी ताजे खातीर पुरंदरदासान एक कीर्तन सांगला कुरुडू नायिता संतेगे बंतंते म्हणून म्हळ्यार एक सुणी कुरडी सुणे संते येवन एकडे तेकडे गुवन अंगडी रिग्गून ಒಟ್ಟು धांदली करता ताका कसलें दिसतवे दोळ्याक ना तशीच आमी संवसार आयली कुडले आमी कुरडी जल्लीची मागीर आमकां संवसारांत कसो जगता कसो जायना म्हूण दिसना कशी ते सुणे थंय वचून ते थंय बरी अंगडींत लायक गोडची आमी कड्या साकर म्हणटा पळय तें दवर नासता जाल्यार सुणी त्या तोंडाक नाका थंय असोची कसो की एक हाड्डाची कुडको ताका मास समीत ना ते तोंडाक घालून चपून 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 तेजी जीब कट करून घेवन रगत दे मागीर जाल्यार हांगा हे कडे साकरेचे राशी ते तोंडाक घाल्ली कुडले उदक जेवण तो येवे ते नाका ताका म्हणून म्हळ्यार आमकां तशीची कसो न्ही आमकां कश्ट जेवका केन्ना आमकां प्रापंचीक सूख आमकां कश्टादी कडेन व्हरतकी त्या जाल्यार आमकां प्रापंचीक सूख जेवका शिवाय आमकां अशी सूख आमकां नाका परमात्माले सख्य दवरका शिवाय अर्थ काम हे पुरय म्हणटा पळय कसो न्ही दुड्डू आशी हे पुरय एक पंत भक्ताचे वापस जाय म्हणटा वापस भक्ताची खंयचेय एक पंत बगले कुडले शाश्वत जावन तें सूख आमगेलें आसना आनी कडेन आमकां विसरता वापस जाय म्हणून दिसता तशें तें तशें खातीर ताका नश्टप्राय दासे म्हणजे नश्टप्राय दासे म्हळ्यार ते केन्नाय शाश्वत न्हय ते अशाश्वत नश्ट जावन वचे जाल्यार ताची वैरी आमकां आसक्ती चड म्हूण सांगून तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार एक दुख्खाक कारण बाह्य सुख कोण अपेक्षा करता तांणी केन्नाय दुख्खांतू आसताची म्हूण सांगून
ಗೊತ್ತशिಲೆ ಪ್ರಾಜ್ಞ ಜನ सांगताचे तशी अष्टमद म्हळेलस तांत भितर एक मद धनमद ते रामकृष्ण परमहंसाल एक लायक उदाहरण आसा कसलें म्हळ्यार एक ओड बेबको चुकून एक भांगरा रुपयाचे कॉयन गिळ्ळीक त्याच वेळार थंय दुखून एक अस्ती येतरस ते बेबकेले बेबको थंय दुखून उड्डून वच्ची सोण बिश्टयत काय हांव इतले ओड मनीस हांगा बशिल्ले कळना तूं कसो ओड मनीस म्हणटा काय हस्ती रुपयाचे रुपये गिळ्ळलो कितले मेगल पडटा तो कसो वॅल्युएबल थिंग अस पळय म्हूण त्या वेळार भुंय म्हणटकी असती जाल्यार पांय ते आगून वचीना म्हणटकी ना ना हांव होड न्हू म्हणटकी हांगा दुखून उठयना हांव म्हूण ते अस्ती लागीं सांगतकी अस्ती सांगता मेगेली हिची पाट हांव अंचाणा वच्ची म्हूण जाल्यार बेबको आयकना हस्तीक प्रतिभटन करूं वता त्या वेळार हस्तीक कोप येवन सीदा बेबके वयरी पांय दवरून वता जाल्यार बेबक्याल्या तोंडा दुखून त्या भायर आयली रुपय तसल्यार एक रुपय मदान हस्ती तसले बलिश्ट प्राणी एदूर घालेले नव्हते कसं जल्ले ताजे निमती दुड्ड असले कुडले सर्व जाल्ले म्हणून तशें न्हू दुड्डवाक कसले अर्थ ना म्हूण सांगच्याक आमी लेक्का सख्य म्हूण म्हणलेले केन्नाय हांगाचे कसले सुखाक संबंध पाविले न्हय ते परमात्माला सख्य ते हांगा आमकां बायल चेडूं दुड्डू भांगर सकडी आसतना देव दूर जाता आमकां जाल्यार एक दीस आमी वता न्ही हें पुरे कसले आमगेले येना खंडीत पुराय जना गोत्तस जाल्यार त्या विशयान सिरियसली कोणें आलोचना करनाची आमगे लोटू येना म्हूण कळल्यार कसं की वट्ट करूं पळयताची नित्याची तात्वीक विचारो आलोचना करता जाल्यार घरांत कसं की बदलावण करता रस्ताची कसले हातांत दुड्डू ಸ್ವಲ್ಪ जाल्ले कुडले ते चेंज केले हें इंटिरियर चेंज केलें अशें केलें तशें केलें जतरस कसले राबू एक देवान घर दिला देवान दिल्लो दुड्डू केरे नीरन केरेगे चेल्ली म्हूण सांगून कोणाल मनांत आसता देवा कसो कितले कितें सांग देवा कसो उणें ताणें आमकां दिवचें वापस ताका कसो दिवचें आमी म्हणून आमी ताणें दिलेलें ताका दिवचें खातीर ताणें दिवचें आमकां ಕೆರೆಯ ನೀರನ್ನು ಕೆರೆಗೆ ಚೆಲ್ಲಿ ವರವ ಪಡಿದವರಂತೆ ಕಾಣಿರೋ ಹರಿಯ ಕರುಣದೊಳಾದ ಭಾಗ್ಯವ ಹರಿಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಬದುಕಿರೋ कसं जाल्यार कर्मसमर्पण करता म्हणजे हाजे खातीर तशी जिवाले सखा कोण म्हूण म्हळ्यार परमात्मुची हांगा कसलेची कोणेय आमगेलो सखा असो बायल हात धरलेली बायल जेवो पडटा जाल्यार चेडून जेवो हात धरलेलो बामण जेवो कोणेय एकले म्हापशे एकले वच्चेय नाची तंतांनीच एकल्यान वच्चें तशी केन्नाय आमी देवाले कसं मागूं का म्हूण म्हळ्यार जिवनांत सुख दुख्ख लाभ नश्ट कसले दी देवा जाल्यार तुगेल वैरती मेगेल मन निश्चल जावचें तशें करी सुख असो दुख्ख असो कसले जावो तूं सख जावन आसल्या पुरो म्हणून सुखವಾಗಿರಲಿ दुःखವಾಗಿರಲಿ सखनागिरू नी पांडुरंगाम तूं मेगेल सख जाल्यार जल्ले म्हूण सांगून तसले जिवांगेले रक्षणेचे भार अनन्या चिंतयन्तु मा हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं म्हूण सांगून परमात्मान सांगला ना गीतेंतू अनन्या चिंतयन्तु माम कोण मिगेले अनन्य चिंतनेंत आसतकी तांकां केन्नाय रक्षण करता म्हूण सांगून सांगला योगक्षेमं वहाम्यहं तांगेले योगय आनी क्षेमय हांव पळयता योग आनी क्षेम म्हळ्यार मस्त पण हांव सांगून आसचें पुरो योग म्हळ्यार अप्राप्त जावन आशिल्लें प्राप्त जावचें कसं की आमकां मेळना म्हणलें केलें कसं की मेळ्ळें म्हूण जाल्यार चांगपण योग म्हळ्यार चांगपण तेदन आमी बरेपण म्हणटा पळय तेदन आमी म्हणटाचे योग मिगेले योगू हांव ते जत्त म्हणलें कारण जेवा पळयलेले जन सांगता तांगेले योग मारया तो कस्सो न्ही न्हय कशें शिलजन कशें जालीचे म्हण जाल्यार ते व्हरून घेवका न्हय आमकां व्हरून घेवचें जाता तें कोण व्हरून दिवचें तें परमात्मान तर ताका क्षेम म्हणचें आमकां कसं की प्राप्त जावन आशिल्लें प्राप्त केल्यार परमात्मान तें आमगे लागीं व्हरचें तशी पळोवचें ताणें देखून ताका क्षेम म्हणचें तशी योगक्षेमम वहामी अहम म्हूण सांगून म्हणचें पांय दुखून आमी परमात्माले किश्किंदा कांडाचे विशय आमी पळोवया सुरवेक
सुग्रीवाలని वालिल्ले जनन कशी जल्ले म्हण पळून ताजे नंतर किष्किंधाकांडा प्रवेश करूया. आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.